या दोन्ही महापुरुषांना मानवंदना करून समालोचक अमोल पालेकर आपल्या कॉमेंट्रीला सुरुवात करत आहे. दोन्ही संघ तुल्यबल, बलाढ्य, बलशाली, ताकदवर असे संघ आमने सामने भिडताना तुम्हाला पाहायला भेटेल. एका साईडला असेल सांताक्रूज मधून बिलॉंग करणारा मुंबईतला खेळाडू म्हणजे व्यवसाय गटातील खेळणारे खेळाडू आणि आमच्या एका साईडला असेल लोकल टॅलेंट भूषण स्पोर्ट. आता नक्कीच आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर स्ट्राइकला आहे दिनेश, नॉन स्ट्राइकला आहे राकेश टू दिनेश. सलामीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये विराजमान झाले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहणार आहोत. अमोल मॅन फॉर हरण्यातले एक खेळाडू नक्कीच तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतील. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू स्ट्राइक दिनेश. राजाचं सुद्धा आगमन झालं. राजा वाजवायचा आपल्याला बाजा. आणि नक्कीच मेन पंच आम्हाला लाभलेले आहेत विष्णू कालेकर. लेग पंच नंदू खोपटकर आम्हाला लाभलेले आहेत. तिसरे पंच कृष्णा गुलाबकर. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती आणि पहिला खुराक तयार. राईट राऊंड विकेटचे गेंदबाजी करते हुए अमोल टू दिनेश. पहिला चेंडू अकुटप्पाचा बॉल होता. जबरदस्त टाकला चेंडू. पहिलाच बाहुबल में कट और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी आहे. पुन्हा एकदा अमोल सज्ज झालाय. सांताक्रूज वर्सेस हरणाय असा रंगणार सामना चप्पल झालाय. जबरदस्त बॉलिंग करतो. जकडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. जबरदस्त बॉलिंग करतो. लोकल टॅलेंट वर्सेस व्यावसायिक गट रंगणार सामना चप्पल झालाय. रनआउटची संधी होती. काय घडलंय, काय बिघडलंय. पकडा पकडीचा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 3 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण जो उडकर चला जात आहे. दोन धावा झालेत. 2 धावा फलकावर लगावले गेले आहेत. 2 आकडा क्रिकेट मधला मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे कुलचक्राच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार लगावला. 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं आणि ती बॅट मात्र 72 लाख रुपये विकली गेली. जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आलेला आहे. डान्स इन द ग्राउंड केलं शॉट. चांगला चेंडू गॅदर केलाय. धाव संघ झाले 3 धावा. जबरदस्त बॉलिंग करतोय. छोटा पाकड बडा धमाका. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अमोल. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नक्कीच पाहणार आहोत. दिनेश हुकमाचा पहिला एक्का स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. नक्कीच फॉर्मॅट नक्कीच वेगळा असेल सांताक्रूज या संघासाठी, कारण का त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इन्स्टू व्हावं लागेल. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झालाय. शपथ झालाय. काय घडलंय, काय बिघडलंय आणि फलंदाज स्वतःहून बाद होताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. तुम्हाला आधीच सांगितलं कारण का आमचा गावठी फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इन्स्टू व्हावं लागेल. नक्कीच तुम्ही सुद्धा सांताक्रूज मधून आलात तर नक्कीच लवकर ग्रुपच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे गावचं पब्लिक सुद्धा ही मॅच बघण्यासाठी आलेलं आहे. जबरदस्त बॉलिंग करतो अमोल आपल्या संघासाठी. का अमोलची चर्चा सातत्याने मी केली. जितेंद्र जितू काय बॅटिंग साठी आहे विशाल. बॉलिंग वर आहे जितेश. सज्ज झालाय. ओहो बॅक व्हायला चेंडू. काय चेंडू टाकला बोंडा. पाहायला भेटला बॅटिंग करून. 1 वजा समाप्त. धावसंख्या जाईल 4 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 4. बॉलिंग साठी आलेला विघ्नेश. धावसंख्या झाले 4. जबरदस्त बॉलिंग टाकलीस भावा. तुझीच हवा. बघूया कोणाची हवा आहे, कोण आपला भाव आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पांच एक वजह समाप्ति नंतर मैं आपसे माफी मांगना चाहूंगा और झुक के उनमें जान होती है, आखड़ना तो मुर्दों की पहचान होती है।
आता बॉलिंग साठी आलेला आहे विघ्नेश. हो पंच केलेला आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक भूषण स्पोर्ट या संघाकडून नक्कीच पाहायला भेटतं. आता मात्र सांताक्रूजच्या खेळाडूंना नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल. आता खेळाडूंना मात्र आईस्क्रीम खावी लागेल. आफर आत्मविश्वास, इफर इच्छाशक्ती, सफार सकारात्मक दृष्टिकोन, किफार क्रियाशीलता, मफर महत्वाकांक्षा. स्ट्रायकिंग पाहतोय राकेश. सफल झालाय. रनआउटची होती संधी. काय घडलंय काय बिघडलंय. किपिंग साठी आपण पाहतोय पारस. चर्चेचा विषय ठरलेला खेळाडू, सातत्याने चांगली कामगिरी ह्या वर्षी एक नावाजलेला असा खेळाडू पारस. धावसंख्या झालेली आहे 7 धावा आणि एम एस धोनीचा जर्सी क्रमांक सुद्धा 7 आहे. धावसंख्या झाली 7. मोठी फटकेबाजी करावी लागेल. फलंदाज बाद. काय घडलंय काय बिघडलंय. हे आहे आमचं लोकल टॅलेंट. व्यवसाय करणारे खेळाडू, कारण का इश्यू नक्कीच व्हावं लागेल. जबरदस्त बॉलिंग अटॅक भूषण स्पोर्ट या संघाकडून नक्कीच सातत्याने आपल्याला पाहायला भेटतोय. आता पंचाने मध्ये दोन्ही हात समांतर केलेत. धावा मिळाले अवांतर. धावसंख्या झाले 8 धावा आणि रवींद्र जडेजाचा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे, कारण गुण फलकावर रवींद्र जडेजा विराजमान झालेला आहे. धावसंख्या झाले 8. बघूया 8 आणि जीवाच्या गाठ. पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज झालाय. हो सूर का अजून गवसलेला नाही. एकही शॉट मात्र सांताक्रूजच्या संघाने अटेम्प्ट केलेला नाही. नक्कीच दयनीय अवस्थेमध्ये सापडलेला संघ तुम्हाला पाहायला भेटतो. धावा मात्र बनवावे लागतील, कारण 30 ते 40 धावा या ग्राउंडवर तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि 4 धाव्यासाठी गुदगुद्या काटे हुए गेंद कैरे में जा रही हूं गुदगुद्या खाते हुए 4 धाव्यासाठी. एरे एरे पावसा गर्लफ्रेंड खाते पैसा. पैसा झाला काहून, बॉयफ्रेंड गेला वाहून. बघू ना चेंडू सुद्धा वाहून गेलेला आहे 4 धाव्यासाठी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय स्वानंद. बघूया काय करतोय. हो आता सूर गवसलेला आहे. वाईट हे प्रेशर आहे. तुम्हाला जेव्हा बाउंड्री मध्ये कन्वर्ट करता तेव्हा नक्कीच बॉलरवर सुद्धा प्रेशर देते. प्रेशर तुम्हाला नक्कीच बनवावं लागेल. हवेमध्ये चेंडू आहे. काय करताय. भाग पसंती भाग इज्जत का सवाल आहे. फलंदाज मात्र बाद झालेलं. मिस अंडरस्टँडिंग. पार्टनरशिप संसाराची असू दे किंवा क्रिकेटची सुरुवात चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगलं तो वय. आणि ओव्हर झाले 2 ओव्हरच्या समाप्ती. धावसंख्या झाले 14 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 14. यज्ञेश्वर, मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत. मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत, कारण का शूर्पणखने प्रभू रामाला प्रपोज केलं होतं. लक्ष्मण तिचं नाक कापलं होतं. ती भीती मुलींच्या मनामध्ये अजून आहे, म्हणून मुली मुलांना प्रपोज करत नाहीत. धावसंख्या झाले 14. आणि आता मात्र वाईट चेंडू. नवीन कोणता संघ आले असेल तर नाव नोंदणी करायची. जशी नाव नोंदणी होईल त्याप्रमाणे टीम घेतली जाईल. नवीन जो संघ आला असेल नाव नोंदणी करायची आहे. हो जबरदस्त फिल्डिंग विघ्नेश करून. फलंदाज मात्र बाद झालेला. स्ट्रायकिंग नॉडी. नक्कीच उद्या नक्कीच नवीन जो संघ आला नाव नोंदणी करायची. फक्त येऊन इथे हजेरी लावायची नाही मित्रांनो. नाव नोंदणी कर. जशी नाव नोंदणी होईल त्याप्रमाणे टीम खेळवली जातील. संघ नायक कोण असेल त्याने इकडे यायचा मुख्य व्यासपीठावर. आणि आता मात्र वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजीचा मारा सातत्याने पाहायला भेटतोय. पुन्हा हो पंच केलाय. काय घडतंय. आणि फलंदाज मात्र बाद झालेला आहे. भरपूर खेळाडूने ते आत्महत्या केली आहे. सांताक्रूज हा संघ आलेला आहे यज्ञेश्वर, आणि इथे आत्महत्या करताना ते पाहायला भेटत आहेत. कारण का टेनिस क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या समजले. तर फलंदाज बॅक टू द पवेलियन.
5 गडी बाद झाले, 5 गडी, 5 गडी बाद झालेले आहेत. आणि व्हाईट +1, 1+1 नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. नाही दा नॉडीसाठी टाकला चेंडू, फुलटॉस चेंडू होता. पंचाने वाईट घोषित केलेला आहे. स्वर चेंडू. नक्कीच 1-2 बॉन्ड तुम्हाला मारावे लागतील स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर दिशेमध्ये. टाकला चेंडू, शेवटचा चेंडू असेल, निर्णायक चेंडू. हो हवेमध्ये, हवेमध्ये परतावा लागेल. फलंदाज मात्र बाद झालेला आहे. सलामी मात्र दिलेली आहे. वीस धावा झाले. 3 इनिंग समाप्त नंतर 20 धावा झालेत. पाच चेंडू झालेले आहेत. एक चेंडू टाकायचं. 5 चेंडू झालेले आहेत. हो आता मात्र पंच केला 1 धावेसाठी. धावसंघ झाले 21 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेल्या आहेत. नक्कीच सांताक्रुझ संघाकडे बॉलिंग लाईनअप सुद्धा नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल, परंतु तुम्हाला धावा बनवावे लागतील. आता ह्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, कारण का इथे टॅप जातात. टॅप हा फॉर्मॅट जो आहे तो टॅपचा फॉर्मॅट आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहतो आपण निलेश. शॉप बॉल करावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवर आहे पारस. बघूया कार्तिक बॅटरचा रस. नाम आहे पारस. हो चांगला ऑफ कटचा मारा पारस सोडून पाला भेटला. छोटा पाकेट बडा धमाका. कमी वयामध्ये मोठी उंची ज्या बॉलरने गाठलेली आहे. नक्कीच या खेळाडूची सुद्धा चर्चा सातत्याने IPL पासून होत आहे. नवीन नवीन खेळाडू दरवर्षी रिलीज होत असतात. त्यातला एक खेळाडू पारस. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता फक्त पुश केलेला आहे. आता फक्त बॅटरने धावेसाठी पुश केले. धावसंघ झाले 22 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो बॅटवर टाकला चेंडू. आता मात्र पंचाने वाईट चेंडू घोष केलेला आहे. नियम क्रमांक हो पुन्हा एकदा पुश सन्मान दिलेला आहे. म्हणजे कपिल देव निकष सांगायचे जो चांगला चेंडू सन्मान करायचा, जो खराब चेंडू आहे त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. हो हवेमध्ये मारलेला चेंडू आणि फलंदाज मात्र बाद होताना. केलशिया संघ सुद्धा आलेला आहे. जयंट फायटर वसीम भाईचा संघ, त्याचं सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आगमन. एक मोठा बॅटर सनाउल्ला बस नामी काफी त्या संघ सुद्धा आलेला आहे. नक्कीच या ग्राउंडवर सनाउल्ला वर्सेस पांडुरंग असा सामना तुम्हाला पाहायला भेटेल. नवीन बॅट्समन किरण. बघूया काय किरण घेऊन आलेला आहे. शेवटचा विकेट आहे. शेवटचा विकेट. धावा मात्र तुम्हाला करावे लागतील. सिंगल मध्ये कन्वर्ट करावा लागतील. हो डॉट बॉल पाहायला भेटतो पारस कडून. कामाला ओळख दिली. का मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये सातत्याने चर्चा होते प्रक्षेपण करताना. ऑन द राईस केलं शॉट, परंतु तुम्हाला रन बनवायचे. एक एक धावा सुद्धा महत्वाच्या होत्या. मास्टर माइंड गेम तुम्हाला खेळावं लागेल.
आणि ऑल आउट संघ झाले. सांताक्रूज हा संघ ऑल आउट झाला. धाव संघ झाले 24. दर्यासागर बुरुंदी आणि घरचे बाबा टॉस साठी यायचंय. दर्यासागर बुरुंदी आणि घरचे बाबा संघ टॉस साठी इनिंग ब्रेक झालेला आहे. टॉस साठी यायचंय. तौफिक बालाबाई यादव सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं. राकेश भोईनकर एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये त्यांनी निर्माण केलेलं असा बॅटर राकेश भोईनकर याचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्याला सुद्धा विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं. राकेश भाई जब तक है जवानी दुनिया है तेरी दिवानी. बुरुंडी आणि गरजाबा टॉस साठी यायचंय. बुरुंडी आणि गरजाबा टॉस साठी यायचंय. लीलाधर कालेकराला विनंती करतो टॉस साठी यायचं. लीलाधर कालेकर टॉस उडवून घ्यायचंय. लीलाधर कालेकर यांना विनंती करतो. श्री हनुमान बुरुंडी वर्सेस गरजाबा असा रंगणारा सामना. आणि एक टॅपर तुम्हाला पाहायला भेटेल. गौरव रमेश नागू कालेकरला विनंती करतोय. रमेश नागू कालेकर टॉससाठी यायचंय. रमेश नागू कालेकर यांना विनंती करतोय. रमेश मामा यांच्या हस्ते टॉस होणार आहे. बघूया टॉसचा बॉस कोणता संघ होतोय. श्रीराम हनुमान बुरुंडी वर्सेस गरजे बाबा. बॉलिंग साठी आलेला आहे. बॉलर नेम आदित्य मॅन फॉर सांताक्रूज आधी आलेला आहे. नक्कीच धावामध्ये तुमच्या कमी झाल्या भावानो, परंतु कमी मुंबईतले जे खेळाडू असतात कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करतात. उद्या तुम्हाला नक्कीच उद्या मोठमोठे खेळाडू येणार आहेत. उद्या तुम्हाला कुडा पाहायला भेटेल, दिवेश पाहायला भेटेल, शुभम लोखंडे पाहायला भेटेल, आनंद लोके तुम्हाला पाहायला भेटेल, पप्पू घनश्याम वल्ली पाहायला भेटेल, करण पाटील तुम्हाला पाहायला भेटेल, जेरी ऋषी लॅबो तुम्हाला पाहायला भेटेल. सर्व खेळाडू उद्या येणार आहेत. सर्व खेळाडूंचं उद्या आगमन होणार आहे. स्ट्राईक रेंजला पाहतोय. ओहो पहिलाच फलंदाज बाद. दांडी 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 गुल. हा फलंदाज 1.5 दिवसाचा गणपती नको. आनंद चतुर्दशी गौरी विसर्जन थांबायला पाहिजे का नको. आल्या परतलाय. याला म्हणतात झोमॅटो संभाट. 100 रुपयाची बिर्याणी तोफिक बाय 25 रुपयाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ना मुन्ना ना गलती को माफ नाही. आता मात्र ना मुन्नी ना. स्टार्टिंग पाहतोय. पांडुरंग हाईट कम फाईट ज्यादा. पांडुरंगला चांगली बॅटिंग करावी लागेल. बघूया काय करतोय. रंगात रंग. आणि आता काय घडलंय, काय बिघडलं. जबरदस्त बॉलिंग अटॅक सांताक्रूज संघाकडून. आदित्य राईट आर्म राऊंड विकेट. हो काय गोलंदाजी पाहायला भेटते. कमी धावाचं आव्हान ठेवलेलं आहे.
पण तो दाखवून देतो ना आमच्याकडे बॉलिंग अटॅक मात्र चांगली आहे. जबरदस्त बॉलिंग आदित्यकडून नक्कीच पाहायला भेटते. पुन्हा एकदा चेंडू गॉड बॉल इंडिया में फॉक्स चल रहा जग्गूभाई और इधर आदित्य नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान. आता काय घडलं? रनआउटची संधी आहे परंतु किस्मत नो चेंडू पंचाने घोषित केलं. विकेटची संधी होती. एक धाव महत्वाचे मित्रांनो. ऑक्टोबर सुद्धा पब्लिक पाहते. जग्गू सुद्धा मॅच बघतोय. जग्गू पुन्हा एकदा सज्ज झालाय. टाकला चेंडू, टाकला पंच केलाय. चांगला पंच. बघा तुम्ही रनआउटची संधी सोडला तरी 4 धावा तुम्हाला पडल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काय घडेल ते सांगू शकत नाही. क्रिकेट राजकारण सडा कधी रंग बदलतो सांगू शकत नाही. रंग मात्र नक्कीच पांडूने बदललेले आहेत आणि पांडुरंगच्या रंगामध्ये रंगूया आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर. धावा मात्र कमी आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. धावा मात्र तुम्हाला वाचवावे लागतील. आता मात्र चांगली गोलंदाजी बॅटरकडून तुम्हाला पाहायला भेटते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 5 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पाच धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. हा सामना खेळ मित्रांनो. टीम मिटिंग घ्यायची नाही. टीम मिटिंग कोणत्या संघाने घ्यायची नाही. समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 5 धावा आणि आम्हाला गुणलेखक लाभलेले आहेत. अलंकार खोपटकर. दुसरे गुणलेखक आम्हाला अभिषेक लाभलेले आहेत. नक्कीच त्यांची सुद्धा सत्य नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून चर्चा होईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. बॉलिंग साठी बबले बॉलिंग लाईनर बबले आलेला. बबले बघूया काय करतो. राईट आर्म राऊंड द विकेट. बबली बॅटिंग लाईन आहे. सादिक टू बबली असा रंगणारा सामना. असा चेंडू पहिला स्टॅप कारण का स्लो डिलिव्हरी मित्रांनो. आणि IPLचं पहिलं शतक ब्रँडन मॅकलम यांच्या नावावरती आहे आणि 100वा शतक मात्र शुभम गिल यांच्या नावावरती. राकेश पुन्हा एकदा सज्ज झालाय साधीसाठी. टाकला चेंडू. पुन्हा एकदा चॉप केलाय परंतु 1 धावेसाठी. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर. पुन्हा एकदा टॅप. नक्कीच तुम्हाला जर स्लो चेंडू टाकलात तर नक्कीच तुम्हाला टॅप पाहायला भेटेल. ना ऐसा है ना वैसा है. हर समस्या का समाधान सिर्फ पैसा है. धावसंख्या झाले 14 धावा फलकावर लगावले गेले आहेत. आणि आयुष्यातील 2 भयानक वस्तू, एक म्हणजे बायको आणि दुसरा म्हणजे पैसा. जवळ असले तरी त्रास आणि जवळ नसले तरी त्रास. हो आता माझा नक्कीच सादिकला टॅप करायची गरज होती कारण का नक्कीच ग्राउंड सुद्धा जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला टॅप मात्र असं करावं लागेल. हो चॉप केला ऑन द राईस. कार्पेटच्या सारे खेळावर शॉट. 4 रन केले. सादिक नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालं. म्हणजे मी पण पेक्षा कमीपणा घेतलं महत्वाचं असतं. आता मात्र 1 धावेसाठी. पण जाऊया पंचांकडे अपील केलेली आहे. फलंदाज मात्र बाद पंच आहेत आमचे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या 18 आणि क्रिकेट इतिहासामध्ये सर्वात शतक सचिन रमेश तेंडुलकर. 674 मॅच मध्ये 100 शतक सचिन रमेश तेंडुलकरच्या नावावरती आहेत. विराट कोहली 522 मॅच मध्ये 80 शतक विराट कोहलीच्या नावावरती आहेत. नंतर आम्ही नक्कीच जाऊ रिकी पॉन्टिंग कडे. 507 मॅचेस मध्ये 71 चषक. कुमार संगकारा 594 मॅचेस मध्ये 63 शतक
आणि जॅक कॅलिस 519 मॅच मध्ये 62 शतक त्यांच्या नावावरती आहेत. सातत्याने या खेळाडूंची सातत्याने मी चर्चा करतो. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आदित्यला मात्र कमबॅक करावा लागेल. ओहो, फर्निचर लॉस. फलंदाज बाद झालेला आहे. नक्कीच आमचा महिला वर्ग सुद्धा इथे मॅच बघताना, संघविताई सुद्धा मॅच बघत आहे. मॅचचा आनंद घेताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. दाभोळचा संघ सुद्धा आलेला आहे. नक्कीच तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत क्रीडा नगरीमध्ये. लवकरच्या टुर्नामेंट मध्ये तुम्ही लवकर आलात म्हणून तुमचं लवकर आम्ही स्वागत करत आहोत. टुर्नामेंट बघा, लवकरची टुर्नामेंट आहे. बघा किती प्रेक्षक वर्ग आहे, कारण का एक मानाची स्पर्धा आहे, एक स्वाभिमानाची स्पर्धा आहे. लवकर ग्रुपला पडलेलं एक स्वप्न असले आता मात्र वाईट +1 भारतीय सायकल कंपनी हीरो विश्व की सबसे बड़ी सायकल कंपनी है. धाव संघाचा 20. हो, आता मात्र डॉट चेंडू. 5 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा सुद्धा मॅच बघायला आलेला आहे. त्याला सुद्धा युट्यूब मध्ये यायचं आहे, कारण का त्याला सुद्धा माहिती आहे की दापोली इव्हेंटची जी क्लिअरिटी आहे ती कुठेच भेटणार नाही. किती युट्यूब चॅनल येऊ दे, पण दापोली इव्हेंट सारखा आवाज सुद्धा त्यांच्याकडे जबरदस्त. आणि आकिबाई असतील, नक्कीच चांगली कामगिरी करतायत. स्टॉप केला चेंडू आणि 4 धाव्यासाठी. भारत ऐसा देश है जहां लोग लॉजिक से ज्यादा मैजिक के पे ज्यादा विश्वास करते हैं. शेवटची एक धाव औपचारिकता आता उरलेली आहे. हो, पुन्हा एकदा चॉप आणि भूषण स्पोर्ट हा संघ विजेता संघ घोषित झालेला आहे. गरजावा संघ लवकरात लवकर निर्णय सांगायचा. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक खोपटकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाईल.